तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश माने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज तारीख आहे 23 जुलै। आमचे फर्स्ट इंटरनल झाले आहेत आणि कधी नाही ते सगळे आम्ही मुलं आमचा ग्रुपसोबत जात आहोत अंबोली घाट इथे फिरायसाठी। बघू शकता मागे कॉलेज आहे, ते बघू शकता ट्रॅव्हलर बस आली आहे आणि मागून काही काही अजून मुलं येत आहेत चालत। तर आम्ही जाणार आहे अंबोली घाट, अंबोली धबधबा, महादेवगड जमलं तर बघणार आहे, कारण की पावसाळा सध्याचे तोवर, आणि हिरण्यकेश मंदिर, असे खूप काय 2-3 पॉईंट आहेत ते बघणार आहे आणि खूप मजा करणार आहे, कारण की परीक्षा संपली आहे। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। फ्रेंड्स, तर मित्रांनो सध्या आम्ही मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि आज सावंतवाडीकडे वळालो आहे। तर रस्त्यावर परबवाडी येते, झी मराठीवर एक सिरियल होती रात्रीचे खेळ चाले नावाची, त्याचा सुप्रसिद्ध वाडा जो भूताचा वाडा, त्या ठिकाणी मी चाललो आहे आत। तर बघू शकता बाजूला भात शेती, कोकणातील सुप्रसिद्ध भात शेती अशी, आणि ह्या ठिकाणी सावंतवाडी 7 ते 8 किलोमीटर राहिला आहे। हा जो वाडा तुम्हाला भेटेल जो मुंबई गोवा नॅशनल हायवे, तिथं एक पॉईंट असा येईल की समोर गोवा राहिल आणि लेफ्ट साईडला सावंतवाडीचा बोर्ड दिसेल, तिथं आत वळल्यानंतर 1-2 किलोमीटर आल्यानंतरच परबवाडी आखेरी नावाचं गाव आहे, तिथे हा वाडा आहे स्थित, आणि आजूबाजूच्या लोकेशनवरूनच कळते कसं आहे ते। तर चला वाडाकडे जाऊ आपण। मित्रांनो बघू शकता सध्या 19 फेब्रुवारीपासून वाडा बंद आहे, पण तो जो दिसतो तो भूताचा वाडा, आणि ते मालिकेमध्ये झाड दाखवत होतं जरा, ते पुढचंच झाड, मागे विहीर पण आहे आणि समोरच अशी भात शेती, आणि आम्ही सगळे इथे आलो आहे पण वाडा बंद आहे। 2-3 फोटो काढून आम्ही परत जाणार आहे। चला पाहतात रात्री वेळ चाले मधले, आणि या ठिकाणी अण्णा येत असतात, आणि आम्ही डीजेबीचे पोर या ठिकाणी शेवंतीबाईचं भूत काढण्यासाठी इथे आलेलो आहोत। ती कुठे मेली होती? शेवंती शेवंती मेली मित्रांनो सध्या आम्ही आहे धानोलीमध्ये, सावंतवाडी क्रॉस केला आहे बायपासने, सध्या धानोली येथे एका नागझरी तीर्थ येथे आहोत, आणि बघू शकता झाडी सुरू झाली आहे, दाट झाडी, आणि मागे कसं असतो वर जायला, आणि समोर तिकडे अंबोली घाट जवळ आहे। चला आपण या तीर्थमध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि नाश्ता वगैरे करू, पुढेसाठी जाऊ, पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। तुम्ही बघू शकता सध्या आपण आहे अंबोली हिल टॉप येथे, अंबोलीच्या घाट माथ्यावर आहे, आणि सध्या आपण कोल्हापूर जिल्ह्यात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अंबोली घाट, ते कोल्हापूर बोर्ड आली होती, ती क्रॉस करून तिथं सूर्यास्त पॉईंट आहे, तिथं क्रॉस करून सध्या पुढे आलो आहे हिरण्यकेशी मंदिरपाशी, आणि हिरण्यकेशी मंदिर बघून इथे हिरण्यकेशी नदीचा उगम होतो, आणि ही नदी पुढे जाते, आणि सध्या आपण मंदिर बघणार आहे आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहे।
तर मित्रांनो, हे जे आहे ते हिरण्यकेशी मंदिर, शंकर महादेवची पिंड आहे गुफेमध्ये. आणि हा जो आहे पाण्याचा कुंड आहे, त्या कुंड सत्रासाठी मनाई आहे. आणि अचानक पाऊस वाढला इथे, त्यामुळे बघू शकता पूर्ण भिजले आहेत सगळेजण. आणि किती घनदाट झाडी आहे. इथे पण धुके आहेत सध्या. 2 दिवस झाला आंबोलीमध्ये पाऊस नाही पडला आणि आज 3ऱ्या दिवशी पडला आहे. त्यामुळे इथं थोडं पाण्याची पात्रताही कमी आहे, तर भरपूर इथं पाणी भरलं असतं. आणि कडेने त्या साईडने नदी वाहते. अशा प्रकारे हे आहे हिरण्यकेशी मंदिर. तुम्हाला इथे यायचं असेल तर कोल्हापूरवरनं आंबोली घाटाच्या अलीकडे, म्हणजे घाट माता जिथं हिल पॉईंट आहे त्या अलीकडे ते मंदिर आहे. आणि खालून जर तुम्ही असाल तर सावंतवाडीवरनं आंबोली घाट वर, ते आंबोली घाटाच्या थोडं पुढे येऊन उजवीकडे वळा. कसं वाटलं मंदिर? तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलं मंदिर? खूप छान. हे फक्त ट्रेलर होता, आता तुम्हाला भारी भारी ठिकाणमध्ये जाऊन आता सध्या आपण आलो आहे कावळे 7 पॉईंट इथे. तिथे एक छोटा धबधबा आहे, रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि अजून थोडं बघण्यासारखं आहे. तर सध्या आपण ज्या मंदिरला गेलो हिरण्यकेश्वर मंदिर, ते होतं कोल्हापूर जिल्ह्यात. आणि आता हे जे पॉईंट आहे कावळे 7 पॉईंट, ते परत येतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात, सावंतवाडी तालुका. तर अशा प्रकारे आंबोलीत 2 आहे, त्यामध्ये डिवाईड झालं आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर अर्धे भाग तिकडे, अर्धे भाग इकडे. सध्या आपण परत कोकणाच्या साईडला आलो आहे. थोडे धुके क्लिअर झालेत सध्या. खाली बघू शकतो या धबधब्याचं पाणी जिथे वाहत आहे त्या ठिकाणी खूप खोल आहे, 2000 फूट खोल आहे. पाणी वर उडत आहे अक्षरशः आहे, म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल त्यामुळे म्हणतात. पाऊस तर नाही आहे, पण इथे पाणी सुद्धा उडत आहे अंगावर. धुके बघू शकता मागे किती आहेत अशा प्रकारे. प्रकारे कावळे 7 पॉईंट बघून झाला आहे. बघू शकता अजूनही धुके भरपूर आहेत. ते रिव्हर्स वॉटरफॉल कावळे 7 पॉईंट असं आहे की तिथं 2-3 वॉटरफॉल आहेत. आणि वाऱ्याच्या वेगामुळे उंचीवर आहे, 2000 फूट उंचीवर आहे, त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने पाणीवर रिव्हर्स येतं. आता वाजले आहेत 1. त्यावेळी जाणार होतो माधवगडला, माधवगड तर कुठलं तरी गड होतं, महादेवगड तिथे जाणार होतो, पण ते कॅन्सल झालं. जाणार आहे म्हणजे डायरेक्ट आंबोलीचा मेन जो वॉटरफॉल आहे तिथे, आणि तिथून मस्तपैकी पाण्यात भिजून परत जेवण करून वापस, कारण की लवकर जावं लागेल. खूप लांब आहे, 60-70 किलोमीटरचं अंतर आहे आणि रस्ता पण नीट नाही एवढा. बघू शकता किती छान वातावरण आहे. मी आता चला पुढचा प्रवास सुरुवात करू. कारण सध्या आपण आहे आंबोलीच्या मेन वॉटरफॉलपाशी, म्हणजे आंबोली हा खरं तर घाट आहे देशातून कोकणात उतरण्यासाठी, आणि सध्या हळूहळू हिल स्टेशनमध्ये कन्वर्ट होत आहे. आंबोली हा 4थ्या नंबरचा घाट कोल्हापूरमधला. 1ला नंबरचा घाट म्हणजे आंबा घाट, ते कोल्हापूरमधून रत्नागिरीत उतरण्यासाठी. 2रा नंबरचा गगनबावडा, ते उतरतं वैभववाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. 3रा नंबरचा झाला कोंढा घाट, जो राधानगरी मार्गे उतरतो खाली कणकवलीला. आणि 4थ्या नंबरचा घाट म्हणजे आंबोली घाट. आंबोली घाट खरं तर सगळ्यात सुंदर घाट अख्ख्या जिल्ह्यातला, आणि भरपूर पर्यटक इथे येतात. आणि मेन जो रूट आहे म्हणजे गोव्याला जाण्यासाठी, सध्या आजकाल लोक गोव्याला बेळगाववरून जातात, पण अगोदर जे आपले महाराष्ट्र लोक आहेत ते जातात आंबोली घाटातून, कारण की इथून जो नजारा आणि पूर्ण हे आहे ते खूप चांगलं आहे. आंबोली घाट उतरल्यावर आपल्याला लागतं एक चांदा आणि बांदा लागतो, आणि खाली उतरल्यावर 2 राईट साईडला गेल्यावर सावंतवाडी येतं, लेफ्ट साईडला गेल्यावर बांदा,
बांदा हे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात शेवटचं ठिकाण आणि त्यानंतर गोव्याची हद्द सुरू होते. तिथून सध्या पणजी काहीतरी 75 किलोमीटर आहे आणि आमचं कॉलेज इथून 63 किलोमीटर दाखवतं सध्या. तर अशा प्रकारे मागे बघू शकता तिथं धबधबा दिसत आहे. तर खूप गर्दी आहे आणि बहुतेक 2 दिवसापूर्वी 2-3 घटना झाल्यामुळे त्यामुळे तर आत उतरू देत नाहीत. बघू आपण आत जाऊन. आंबोली घाटात बाहुबली होता. ती पाणी नाही का, ती पाणी त्या पाणीवर अप्सरा होती, अप्सरा. तिथंच बाहुबली उडी मारली होती. दाखवलेलं आहे हे खरं दृश्य आहे. आणि एकदा ऑब्झर्व करा ती तो लटकला होता आणि कन्यावर होती त्यासाठी तो वर गेला होता फुल फॉर्म मध्ये. लडकी का चक्कर बाबू भैया, लडकी का चक्कर. ब्रँडेड कंटेंट आलाय, ब्रँडेड कंटेंट. लडकी का चक्कर मित्रांनो, आंबोलीचा धबधबा बघून झाला आहे. खूप गर्दी असल्यामुळे ज्या कामाचं ठरलं ते दिसता आलं नाही. गर्दी होती आणि सध्या पाण्याची क्षमता पातळी वाढली आहे त्यामुळे धबधबा म्हणजे उतरूही देत नाहीत. बाजूच्या पायऱ्यांवरून तेवढंच वर जात होते बास. तर सध्या किती वाजलं असतं काय माहीत नाही. तर सध्या आम्ही आज आंबोली हिल टॉप परत आहे. आंबोली मी अगोदरही भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घाट अशी जागा असते जिथून देश संपतो, म्हणजे महाराष्ट्र प्लॅटू संपतो आणि कोकण सुरू होतं. तर जसं फोंडा घाटमध्ये आपण बघितलं होतं त्याच त्या हिल टॉप होतं, तिथे कोल्हापूर जिल्ह्याची वेस्ट संपते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेस्ट सुरू होते. तसं इथे सगळ्यात जो हायस्ट टॉप पॉईंट आहे तिथे कोल्हापूर जिल्ह्याची वेस्ट संपते आणि परत सिंधुदुर्ग जिल्ह्याची वेस्ट सुरू होते. अशा ठिकाणी तिथे बोर्डेस कोल्हापूर जिल्हा समाप्त होतं. म्हणून अशा प्रकारे मज्जा आहे. आजचा दिवस चांगला गेला आहे. कधी नाही ते एवढा लांब आलो आम्ही आणि असं कधीच होतं की सगळे मुलं सोबत असतात आणि योगायोगाने आम्ही 15 जण आलो आहोत. तर मित्रांनो, तिथे बघू शकता हे आहे घाटचा रस्ता आणि पुढे काय नजारा आहे खरंच शब्दात व्यक्त करू शकत नाही. महाराष्ट्र निसर्ग संपन्न म्हणजे हा तळ कोकण जो भाग आहे एवढा निसर्गाने संपूर्ण आहे. इथे एक नाही असे अनेक ठिकाणे बघण्यासारखे, त्यातलाच हा आंबोली घाट.